स्वर्गीय धीरस्मृती मोरावे आमचे प्रणय मात्रे सरांच्या संघाला आणि तिथून पाहायला गेलं तर मायरा 11 कलंबुसरे या संघाला मात्र पराभूत केलं, या संघाने पराभूत केलं होतं। सायरा सृष्टी पापडीचा पाडा त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीमध्ये इथे समाविष्ट होत असताना मात्र पाहायला मिळतात। इथून आता इथून तिसऱ्या फेरीमध्ये कोण जाईल त्यासाठी मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। मयूरदादा गरज साहेब आमच्याने, त्याचबरोबर निलेश दादा पाटील आणि त्यांचे पूर्ण टीम कार्यरत असताना आपल्या दिघोडे गावाच्या नावाचा जय जयकार होईल आणि हा क्रिकेटचा सोहळा सततने मात्र चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न उद्या म्हणजे आज रात्री अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळेल। महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आज सगळ्या भक्तांना देऊया इथे मात्र महाशिवरात्रीच्या शुभेच्छा। जाऊया परत एकदा मॅचकडे। रोहन पाटील पहिल्या षटकासाठी अगेन्स्ट मयूर पाटीलला पाहायला गेले, अगदी जोरदार इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल येईल आणि एका धावीने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल। अगदी रणनीती आखली गेलेली आहे। पॉवर प्लेमध्ये धावा जास्त येतील किती त्याची मात्र पूर्णपणे जबाबदारी दोन्ही फलंदाजांवरती मात्र त्याचं कॅप्टनने मात्र जोपासले। पाठीराखी मात्र पूर्णपणे मात्र पाहायला गेलं तर बरीचशी जबाबदारी ठेवूनच मात्र इथे फलंदाज मैदानामध्ये पाठवत असतात। इथून खेळ मयूर पाटील आणि रणजित जोशी या दोन खेळाडूंचा कशा प्रकारे होईल, कारण अगेन्स्ट रोहन पाटील मागच्या मॅचमध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली होती आणि त्याच गोलंदाजांना मात्र पाहायला गेलं तर पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय अगदी वेगाचा बेतात बादशाह, मनगटी पावर, चांगला रनवे, रिलीज पद्धत चांगली आहे, स्वतःच्या फलथ्रूमध्ये अगदी बाजूला जाण्याची पद्धत चांगल्या प्रकारे अवलंबतात इथे आणि त्याच प्रकारे इथून गोलंदाजी या मात्र मॅच मध्ये होईल का तेही पाहणं गरजेचं, कारण हा षटक महत्वपूर्ण आहे टीम मायरा स्पोर्ट्स कळंबुसरे या संघासाठी। आणखी एक वेगवान बॉल, मी अगोदरच उल्लेख केला होता, प्रचंड वेगानं गोलंदाजी, वेगाचा बेताज बादशाह नाव आहे रोहन पाटील आणि आपल्या स्टाईलनं पहा रिप्ले मध्ये पाहू शकता साईड लेफ्ट साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी, थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न आणि अगदी फलंदाज बॉलकडे बघत राहिलाय, नजरेच्या मात्र आडून हा बॉल यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसवलं गेलंय। पूर्ण टेक्निकल टीम पाहिले गेलेत ना पीटीसी लाईव्ह चॅमची, कॅमेरामॅनची नजर अगदी चाणक्य आहे। आणखी एक चांगला बॉल, वाटचा निर्णय पंचांचा येईल। आणि या अतिरिक्त धावेनं 2 धावा धावपलकावरती इथे लागल्या जात आहेत। रोहन पाटील यांच्यावरती अटॅक कोण करेल हे महत्वपूर्ण आहे। रणजित जोशी ही चांगली फलंदाज आहेत, परंतु बॅक टू बॅक पाहायला गेलं तर चांगला बॉल सातत्याने गोलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत। जो विश्वास फ्रंटलाईन गोलंदाजी करत असताना मात्र टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार पाहायला गेले, शॉर्ट क्रिकेट आहे आणि या जलदगती क्रिकेटमध्ये पहिला षटक हाताळणारा हा गोलंदाज आपल्या संघातील आपल्या टीम मधील एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे, सातत्याने आपण पाहिले गेले आणि त्याच गोलंदाजाला आपण पहिला षटक हाताळताना वारंवार पाहिले गेले आणि इथेच रोहन पाटील या आपल्या टीम मधील खूप महत्त्वपूर्ण मात्र इथे षटक हातलत असताना मात्र पाहायला मिळत आहेत। कलंबुसरे टीम कडून स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे अगदी पाटा बदललाय, लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय, एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जाते ते 3 धावा मयूर पाटील यांच्याकडे आता मात्र स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या षटकातील बॉल झाले 4, धावा आल्या 3, दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे दोन्ही फलंदाजांची व्यसन ओढली गेली की काय आणि त्याच प्रकारे धावसंख्या स्थिर इथे मात्र होताना पाहायला मिळते। मोठा फटका आला नाहीये पहिल्या या षटकामध्ये आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळतोय। चर्चा होती तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु लॉंग ऑन रिझन मध्ये अडवला जाईल, बॉल संधी आहे तिथे रेड आउटची, रन घेणं गरजेचं होतं का, बरीचशी चर्चा पाहायला मिळेल। फलंदाज बाद, बॅक टू द गाउट, परतावा लागेल माघारी। जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील, जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील, जीवलग जीवाचा, समाजसेवक दिघोडे गावचा उरण या शहराचा, समाजसेवक दिघोडे गावचा उरण या शहराचा, जीवलग जीवाचा।
जीवलग जीवाचा आमचा निलेश दादा डेफिनेटली. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं या क्रिकेटसाठी, टेनिस क्रिकेटसाठी. कारण हा टेनिस क्रिकेट जिवंत आहे या असं सगळ्या मुख्य आयोजकांमुळे. मग निलेश दादा असतील, मयूर दादा आमचे असतील, सातत्याने पाहिले गेले. आपण वासुदेव काकांचे आपण इंटरव्ह्यू ऐकले आता थोडा मागच्या काळामध्ये. आयोजकांना देव जेव्हा तुम्ही मानाल तेव्हा हा टेनिस क्रिकेट जगला जाईल. आणि आयोजक हे देवच असतात. कारण तुम्ही त्या आयोजनामध्ये जाता त्यावेळी मात्र कोणतं गोंधळ होणार नाही याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. तुमची असं तुमचा संघ, तुमचे समर्थक ही तुमची जबाबदारी आहे. कारण आत्ताच्या काळात आयोजन करणं ही साधी गोष्ट राहिलेली नाही आहे. खूप मेहनत आणि त्यानंतर खूप सारा पैसा मात्र त्या मागे लागत असतो. त्यापैकी आपले मयूरदादा आणि निलेश दादा हे खूप मेहनत घेतली आहे आणि त्या आपल्यासाठी देव आहेत. गॅप शोधून काढली, मैदानाला गुदगुल्या करत AK-47चा वेग पकडत बॉल सीमा पार. धावा येतील इथे मात्र 4 4 4 4. त्याला कमी कशाची नाही, पाटील परिवार संगतीला राही. वेळ प्रसंगी उभी ती राही, त्यांच्या पाठीशी शीतला देवी. वेळ प्रसंगी उभी ती राही, त्यांच्या पाठीशी शीतला देवी. वेळ प्रसंगी उभी ती राही, त्यांच्या पाठीशी शीतला देवी. भोळा भक्त आहे तो फक्त शीतला देवीचा. भोळा भक्त आहे तो. टायमिंग के बीच आज बादशाह डीजे श्री म्हणजे अर्थात श्रीकांत मात्रे. अगदी मंत्रमुग्ध करणारं डीजे सिस्टम आपल्याला आज पाहायला मिळालं आणि समालोचकांची उत्तम काळजी सातत्याने मात्र घेतली जातोय. आणि अप्रतिम संगीत वादन इथे मात्र आदरणीय भारतीय जनता पार्टीचे खमके आधारस्तंभ आमचे अनुदीप पवार साहेब यांचे ते शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन अर्जीवन ठाकूर साहेब आमचे मुख्य आधारस्तंभ पाहायला गेलं तर मी त्यांना विनंती करेन की आपण इथे सत्कार घ्यायचा आहे. तिथून व्हाईट बॉल आलाय, आशिष पाटील येत आहेत. आशिष पाटील आले तिथे पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी. शुभम पाटील ऑन स्ट्राईक, खिसलाय फटका. वाव, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मयूरदादा घरत टुर्नामेंट इथे पाहायला मिळेल. व्हॉट अ कॅच, अफलातून इथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा नजराणा प्रणय तांडेल यांनी मात्र दिलाय. फलंदाज बाद, बॅक टू डिग आउट, परतावा लागेल माघारी. शुभम पाटील. हीरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हीरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूरदादावरी. रिप्ले मध्ये ही पाहिलं, अप्रतिम. परत एकदा आपण पाहू शकता, जेवढ्यात वेळा तुम्ही ही कॅच पाहाल ना तेवढ्या वेळा तुमचं समाधान होणार नाही. जसं की कॅच पाहतच राहावी. अगदी स्कीड झाला होता, त्याच्यानंतर जमिनीवरती पडले, पकडलं, झील आणि आत्मविश्वास पाहायला मिळतो ठासून भरलेला प्रणय तांडेल. आणि अप्रतिम झेल तिथे मात्र दाखवलंय. असे खेळाडू तुमच्या टीममध्ये असतील ना तर तुमचा संघ अगदी सर्व उत्कृष्ट होण्यापासून एक पाऊल पुढेच जाईल त्याच दिशेनं. आणि त्याच खेळाडूंकडे मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. प्रणय तांडेल एकदा का बॉल एखाद्या खेळाडूच्या मागे लागला ना की त्याच खेळाडूचा मात्र पाठलाग करत असतो. परंतु इथून क्षेत्ररक्षणही तेवढा चांगला पाहायला मिळालं. एक सिंगल येईल. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेत या षटकातील 2. आणखी एक क्लास इथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे पकडला जाईल. झेल फलंदाज बाद, बॅक टू द गट.
परतावं लागेल माघारी. एक महत्वपूर्ण विकेट मयूर गावंड. उदय करणार समुद्र संगीत तेवढंच दमदार या उरण तालुक्यातील नाव म्हणजे निलेश पाटील दादा. आणखी क्लास किट झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे यष्टीरक्षक स्वतः चपलाही मात्र पाहायला मिळाली आणि चतुराईही पाहायला मिळाली. दोघांचं मात्र इथे मिलन होताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर बॉल अडवलं गेलं. डॉट बॉल आलाय. आशिष पाटील. आता आशिष पाटील यांचा आत्मविश्वास अगदी वाढताना पाहायला मिळतो. बॉडी लँग्वेज खूप छान आपण पाहू शकता इन स्क्रीन कॅमेऱ्यावरती. आणि इथून 10 धावा फक्त धावफलकावरती लागल्या जात आहेत. जहानमान सारडी टीमला मात्र इथून वेगळी रणनीती त्याखावी लागेल. आणखी क्लास वेगवान बॉल जसं मुंबईच्या रेस कोर्स मध्ये घोडाने मारावी टॅच आणि पकडावा वेग तसाच मात्र हा प्रचंड वेगानं मात्र बॉल हाताळला गेलाय. आशिष पाटील आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवत असताना लास्ट बॉलवरती इथून अंतिम बॉल बाकी असणार आहे. इथून या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय. धावा खर्च केल्या 2 आणि 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेत. आशिष पाटील ऑन फायर. संधी होती कदाचित इथे संधीचं सोनं करता आलं नाही आणि इथून एक सिंगल येताना पाहायला मिळेल. अंतिम बॉलवरती षटक क्रमांक समाप्त होते. दुसरा आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागतात. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान सारडे 11 या धावसंख्येवरती 3 महत्वपूर्ण विकेट माघारी. ठोक डीजे. आमचा निलेश पाटील जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील जीवलग जीवाचा. अकरा धावा धावफलकावरती पूर्णपणे या मॅच मध्ये पाहायला गेलं तर टीम कळम मुसरे वा आणखी एक परंतु खराब बॉल हाताला गेलाय. वाईट बॉलचा निर्णय इथे येईल. इथून वाईड येऊ किंवा नो येऊ किंवा कशाही धावा परंतु धावा येणं खूप महत्वपूर्ण आहे. इथून कमबॅक करावं लागेल तुम्हाला. तुषार म्हात्रे करण भोईर हे 2 फलंदाज आहेत. इथून ऑन स्ट्राईक तुषार म्हात्रे यांना आपण पाहतोय. आपला क्लास आत्तापर्यंतचा दाखवावा लागेल. एक चांगली खेळी साकारावी लागेल आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी. मिस्टामिंग शॉट क्षेत्ररक्षक आहे तिथे. साधा सोपा अतिशय दर्जेदार झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद. बॅक टू द आउट. चौथा विकेट माघारी. 12 या धावसंख्येवरती टीम जय हनुमान सारडी टीम. सातत्याने पाहायला गेलं तर दिघोडे गावाच्या नावाचा जय जयकार आणि त्याचबरोबर दिघोड्याचे हे 2 रत्न अर्थातच मयूरदादा घेरत आणि निलेश दादा पाटील या 2 नावांचाही जय जयकार होताना पाहायला मिळते. दमदार नेतृत्व आणि दमदार नेतृत्वाबरोबर जात असताना क्रिकेटचं उत्तम उदाहरण इथे देत असताना पाहायला मिळतोय. या तुम्ही इथे आल्यानंतर पाहायला नाईट शो बिग शो मंच बडा पंच भी बडा नाम है मयूरदादा घेरत आणि निलेश दादा पाटील आयोजित दमदार ही मात्र क्रिकेटची स्पर्धा. 12 धावसंख्येवरती टीम सारडे
आणखी एक वेगवान बॉल, परंतु पहिलाच बॉल पाहायला गेलं तर वाईड हाताळला होता, त्याच्यानंतर विकेट प्राप्त करून दिली आणि त्यानंतर परत एकदा वाईड बॉल हाताळले गेले अभिजित पाटील. प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला आपण गोलंदाजी करत असताना मायरा 11 कलंबुसरे व्हाईट बॉल आतलत असताना मात्र ते समीकरण पाहायला मिळतो इथे. चांगली रणनीती आखावी लागेल, बॅटला ब्रश झाला, यस इथपर्यंत आवाज, फलंदाज बाद, बॅक टू द गॉट, परतावं लागेल इथे माघारी विकी पाटील. ब्रँड डीजे श्रीकांत श्री नितीन डीजी नीर रसायनी अप्रतिम डीजे ऑपरेटिंग आणि त्याचबरोबर सगळ्या क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केले, परंतु इथून मंत्रमुग्ध केले गोलंदाजी करत असताना टीम मायरा 11 कलंबुसरे टीम. जर इथून पाहिलं गेलं तर पहिल्या 4 धावा आल्यात, नंतर दुसऱ्या षटकामध्ये 9, त्यानंतर 10 विकेट आपल्याला पाहायला मिळते इथून. आणि पूर्णपणे चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न केला गेला, कारण इथून आत्ता जर पाहिलं गेलं तर एखाद्या फलंदाजाला इथून थांबून खेळणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण गोलंदाजी केली होती, शुभ रणजित इथे बाद झाले होते 4 धावांवरती, त्यानंतर मात्र शुभम पाटील 9 धावसंख्या झाल्यानंतर मात्र बाद झाले. मयूर गावंड यांनाही मात्र बाद होताना पाहायला मिळाले 12 धावसंख्येवरती. आणि इथून बॅक टू बॅक दुसरा विकेट विकी पाटील बाद झाले 13 या धावसंख्येवरती. समीकरण मात्र इथं पाहायला गेलं तर चांगलं सजवलं गेले गोलंदाजी करत असताना. ज्या प्रकारे रणनीती आखली गेली होती मायरा 11 कलंबुसरे या टीमनं, आणि त्याच रणनीतीवरती प्रत्येक गोलंदाजाने मात्र अगदी टप्प्यावरची गोलंदाजी साकारली गेली. आणि त्याचमुळे की काय इथून जय हनुमान साडे पाच स्क्रीनवर आपण पाहू शकता क्रिकेटची प्रचंड येलो टी शर्ट जर्सी करणारे आमचे बाळ अगदी मांडीवरती इथे मात्र त्यांना घेतले गेले. मामा भाचा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस मामा भाचा हात करा प्लीज, त्यांना झोपायचं आहे मला वाटतं. मामा भाचा स्क्रीनवरती पाहू शकता आपण. दादू थोडंसं बाहेर इथे जाणारा बॉल आणि त्यानंतर अतिरिक्त धाव मात्र मिळताना पाहायला मेन. आज या स्पर्धेच्या निमित्ताने पाहिलं गेलं तर हेमंत कोळी सर माहुलगाव, निलेश म्हात्रे सर करावे आणि निशांत म्हात्रे सर करावे, अगदी तिन्ही पंचांनी उत्तम प्रकारे मात्र ही स्पर्धा मात्र आपण पाहिलं गेलं तर सांभाळली गेली. गुणलेखकांचं उत्तम काम, गुणलेखक म्हणजे एक महत्त्वपूर्ण भाग आहे प्रत्येक स्पर्धेतील. ते प्रणय म्हात्रे सर मोरावे आणि लाईव्ह टेलिकास्ट PTC लाईव्ह आमचे केडी अर्थातच केतन दवी सर यांची पूर्ण टीम इथे मात्र कार्यरत असताना मात्र पाहायला मिळेल. जयेश म्हात्रे आमचे असतील. आणखी एक डॉट बॉल डेफिनेटली पूर्णपणे ही गोलंदाजी अगदी आगीची निखारे मात्र साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळाले, कारण महत्त्वपूर्ण 5 विकेट इथे मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता इथून ॲक्शन 7 मध्ये आदेश पाटील ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतात इथे. आणि 18 या धावसंख्येवरती 5 विकेट. इथून तिसरा षटक मार्गस्थ अभिजित पाटील यांना पाहायला मिळतात इथे. आणि आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक समाप्त झाले इथे. तिसरा आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 18 धावा. चलो बुलावा आया है माता ने
इथून हे 6 बॉल ना खूप महत्त्वपूर्ण असतील जयहनुमान सारडे टीमसाठी, कारण पाहायला गेलं तर तुमच्या आता इथून विजयाचे अंतर वाढवणारे किंवा विजयाचं अंतर कमी करणारे हे 6 बॉल असणार आहेत. आणि या 6 बॉलवरती धावा किती येतील तेही पाहणं गरजेचं. अंतिम षटकासाठी आर्यन पाटीलला आपण पाहतो इथे. आणखी एक चांगला बॉल, तेज तर्रार गोलंदाजांनी पूर्णपणे आपला बुलबाला 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 मात्र निर्माण केलंय आणि प्रत्येक फलंदाजाला इथून मात्र बांधून ठेवण्यात आलेलं आहे. अगदी लाईन आणि लेंथ अचूक टप्प्यावरची गोलंदाजी भेदकता इथे मात्र पाहायला मिळाली. आणि आता इथून करण भोईर ऑन स्ट्राईक असतील आर्यन पाटील यांच्या विरोधामध्ये. आणखी एक वेगवान बॉल पहा काय गोलंदाजी केली जातो. जसं मात्र डॉट बॉल येतोय ना तसं मात्र इथून प्रत्येक डॉट बॉल नंतर गोलंदाजी करणारी मायरा 11 कोलंबस टीमचे समर्थक अगदी जल्लोष करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल प्रत्येक मात्र इथे टीमसाठी गावासाठी दुःख घेऊन येतो तर सुख घेऊन येतो. इथून प्रत्येक बॉल हा मात्र दुःख घेऊन येतोय टीम जय हनुमान सारडे टीमच्या मात्र गावासाठी. आणि मायरा 11 कोलंबस टीमसाठी मात्र आनंद घेऊन येणारा प्रत्येक बॉल पाहायला मिळतो. इथून आर्यन स्पोर्ट्स चिर्ले टीमला इथे टॉस का बॉक्समध्ये इथे उपस्थित राहायचं आहे टॉससाठी. आणि तिथून जिंकणारा संघ आर्यन स्पोर्ट्स चिर्ले या संघाबरोबर खेळायचा तरी कॅप्टन आमच्याबरोबर लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. आणखी एक तिथे संधी होती आणि पकडली गेली झेल आणि अगदी 1 सेकंड अँड थर्ड आयटम मध्ये मात्र इथून हा झेल पकडली गेली आणि आनंद आपण पाहिला. स्माईल प्रभाकर नाईक या मात्र कॅप्टन सुद्धा आणि त्यांना माहिती आहे या झेलची किंमत. आणि इथून फलंदाज बाद बॅक टू द गाउट करण भोईर. शक्तिवर्तक इथून शक्ती यांना शक्ती दाखवावी लागेल. या 2 बॉलमध्ये पाहिलं गेलं तर चांगला खेळ शक्ती यांना करावा लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि ते 2 धावा पूर्ण होत आहेत इथे. आणि या 2 धावेनं 20 धावा इथे पूर्ण होत असताना इथे मात्र पाहायला मिळतात इथे. शक्तीचं नाव स्क्रीनवरनं अदृश्य झालं, अज्ञात वसात गेलाय आणि नाव आहे शक्ती. शेवटचा बॉल असेल इथून आणि शक्ती वर्तक यांना मात्र इथून शक्तीचं परिवर्तन शक्तीमध्ये करावं लागेल आर्यन पाटील यांच्या विरोधामध्ये. स्लो डिलिव्हरी पण माहिती होतं मोठा फटका खेळणार आहे. चेंज ऑफ द स्पेस गती कमी केली गेली अन्य वेळेमध्ये आणि शेवटच्या बॉलवरती बाईच्या सुरुवामध्ये इथून आली एक सिंगल आणि या सिंगल नंतर षटक क्रमांक समाप्त होते. चौथा म्हणजेच पहिला इनिंग पहिला पूर्वार्ध इथे संपुष्टात आलं आणि इथून धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 21 धावा. आता इथून 24 बॉलमध्ये 22 धावांची गरज असणार आहे मायरा 11 कोलंबस टीम. तर इथून या 2 संघांमधून जिंकणारा संघ खेळणारा आहे आर्यन स्पोर्ट्स चिर्ले या संघाबरोबर. तरी चिर्लेचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. अगदी वेळेवरती इथे उपस्थित आपण राहिलात. चल लगेच मैदानामध्ये जायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मी विनंती करेन जय हनुमान सारडे टीम प्लीज आणि लाईनअपमध्ये जायचं आहे. लाईनअपमध्ये मैदानाच्या बाहेर यायचं आहे, स्पर्धेतील नियम आहे.
धन्यवाद. 24 बॉल मध्ये 22 रन करायच्यात मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना कंबुसरे टीमला आणि अतिशय लो स्कोरिंग सामना बादल ग्रुप यांच्याकडून गावदेवी गावठाण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी मार्कमध्ये बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी तिथे गोलंदाज येतात. आपण पाहताय सुलक्षण म्हात्रे, सुलक्षण भोईर म्हणजे कामोड्याचे लारा, पण तिथे सुलक्षण म्हात्रे आपण पाहता. बॉलिंग ट्रॅकमध्ये पहिली जोडी मैदानाकडे आली आहे. नॉन स्ट्रायकिंगला असेल फलंदाज आशिष पाटील आणि स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आपण पाहत आहे सुजित म्हात्रे. सुजित म्हात्रे मागच्या सामन्यामध्ये 0 धावसंख्येवरती बाद झाला होता. पहिल्या बॉलवरती त्याचा विकेट मिळाला होता पापडीचा पाडा या टीमला. आणि इथे आशिष त्या सामन्यामध्ये ठरला होता सामनावीर, त्याने दमदार खेळ साकारला. परंतु लो स्कोरिंग सामना ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण जर इतिहास पाहिला, जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने आले तेव्हा तेव्हा ते सामने हाय व्होल्टेज झाले. परंतु शॉर्ट ऑफ प्लेन बॉल तुम्ही एवढ्या धीम्या गतीने टाका लेफ्टी बॉलर समोर तर त्याच्यावरती हाच फटका पाहायला मिळेल. अगदी हुकचा फटका, बैठक शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकला सीमा पार. सुरुवात केली दमदार, आलाय षटकार. का स्वागत आणि पहिल्याच बॉलवरती षटकाराने स्वागत केलंय फलंदाजाने सुलक्षणचं. अप्रतिम टायमिंग शॉर्ट ऑफ प्लेन बॉलवरती आपण पाहिला. चांगला नेत्रदीपक फटका, 6 धावा आल्या आणि या 6 रनने मात्र अकाउंट ओपन झालंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय कंबुसरे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन फाईन लेगला अप्रतिम झेल टिपला. क्या बात आहे, जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला क्षेत्ररक्षकाने. निलेश जोशी यांना आपण पाहिलं आणि दुसऱ्या बॉलवरती मात्र प्रत्युत्तर दिलंय त्या ठिकाणी गोलंदाज सुलक्षणने बॅटिंग करत असताना फलंदाजाला. कारण धावा कमी आहेत, बॉल जास्त आहेत, त्यामुळे हा सामना जर आपण पाहिला जास्तीत जास्त विनिंग प्रेडिक्शन कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर पर्सेंटेज आपण जर पाहिलं त्या ठिकाणी फिल्डिंग करण्याच्या आगेच बॅटिंग टीमच्या वाड्यावर राहील. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, इन कटर बॉल, हलक्या हाताने बॉलला टर्न केला. सिलिमडॉनला मात्र रन घेतली सिंगल. 1 रनने मात्र स्ट्राईक लोडेड संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. 1 गडी बाद 7 धावा. कव्हर्समध्ये मागच्या सामन्यामध्ये टायमिंग शॉट पाहिले आशिषच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरला सुपर डुपर क्लास त्याचा पाहायला मिळाला. कारण लेदर क्रिकेट ज्या पद्धतीने खेळलं जातं तसे फटके त्याच्या माध्यमातून पाहिले. ऑफस्टिकच्या बाहेर आलेले बॉल मेरिटनुसार त्याच दिशेने फटके खेळणारा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आपण येताना पाहत आहे. ग्लव्ज परिधान केले त्या खेळाडूने आणि हा खेळाडू मात्र आता पहिला बॉल फेस करेल इनिंगमधला स्ट्रायकिंग एंडवरती असताना. 21 चेंडू आणि 15 धावांचं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. यावेळेला आपण पहिला तेज सरार बॉल, लेंथ बॉल टाकला, टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर वेगाने विकेट किपर मयूर गावण यांच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल आपण त्या ठिकाणी पाहिला. निर्धाव चेंडू पाहत आहे. 20 चेंडूमध्ये 15 धावांचं समीकरण मैदानामध्ये आपण येताना पाहत आहे. अंतिम 20 बॉल आणि 15 धावा हे कॅल्क्युलेशन इथून मात्र पाहायला मिळेल तुम्हाला. कंबुसरे संघासाठी या मैदानावरती रेकॉर्ड झाले. षटकार चौकारांचा देखील वर्षाव आपण पाहिला, परंतु लो स्कोरिंग सामना पहिला इथे आपण पाहता आजच्या रात्रीमधला.
धीम्या गतीने कट केला बॉल, ऑफ ड्राईव्ह, शॉर्ट कव्हर पॉइंटला हा बॉल फील्ड करताना मात्र मागे चाललाय, खराब फिल्डिंग. पहिला धावा कमी, त्यात दुष्काळ, त्यात आपण पाहिला तर असं म्हणतात दुष्काळ 13वा महिना, आणि तिथे मात्र 3 रन कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूने. मिस्टेक झाली फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. 3 धावा मिळाल्या बॅटिंग करत असताना. मायरा 11 कळंबोसरे टीमला धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती लागली ती म्हणजे 1 गडी बाद 10 धावा. 12 रनचं समीकरण बाकी आहे येणाऱ्या 19 बॉलमध्ये बॅटिंग करत असताना कळंबोसरे संघासमोर. 19-12 फिल्डिंग खराब, दबाव आहे खरं तर, पहिल्या धावा कमी, आणि अशातच मात्र थोडासा मानसिक दडपण आलाय फिल्डिंग करणाऱ्या सारडे संघावरती. उरण पूर्व विभाग सारडे या संघाला आपण पाहता, पिरकोन असेल, आवरे असेल, गोवटणे, पांडिवे, कोपरोली या संघाला आपण पाहिलं. लिडिंग एज लागून बॉल मागे चालला, लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, रन्स मधील 4, चौकार. दोन दिवस खरं तर लोणावळा खंडाळापेक्षा जास्त थंडी इथे होती. आज कमी आहे, कारण 2 दिवस मागच्या रात्री आपण जर पाहिलं तापमान प्रचंड घसरलं होतं, आणि थंड हवेचं ठिकाण आपल्या महाराष्ट्रामधलं आपण जर पाहिलं तर महाबळेश्वर, माथेरान, खंडाळा हा परिसर. आपण इथे आपण सध्या दिघोडे नगरीमध्ये आहोत. उरण तालुक्यातील दिघोडे गावामध्ये आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहे. जे प्रेक्षक पाहत असतील त्यांचं देखील स्वागत PTCच्या माध्यमातून. 18 चेंडू आणि 8 धावा, सामना एकतर्फा झालाय. आर्यन चिर्ले टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. यानंतर विनर टीम विपक्ष आर्यन चिर्ले अशी लढत पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल, स्विच हिटचा प्रयत्न, रन कमी आहेत त्यामुळे आता धाडस दाखवतो त्या ठिकाणी आशिष. नॉस्टॉकिंग यांचे खेळाडू देखील असतात, कारण त्यांना माहिती आहे आता रन कमी आहे, त्यामुळे हा प्रयत्न केला आहे आशिषने. आणि गोलंदाजी मार्कपदी निलेश जोशी यांना आपण पाहू शकाल, पहिला डॉट टाकलाय. 17 चेंडूमध्ये 8 धावा, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पण येताना पाहता. पहिल्या ओव्हरमध्ये सामना खुला झाला, 14 धावा आल्या. बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, मागे चालला लॉंग स्टॉपला, खराब फिल्डिंग शॉर्ट थर्ड मॅनला. आणखीन एक मात्र इथे आला चौकार, कारण आउटफील्ड आहे फास्ट, बॉल चालला गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, 4. चार रनची गरज 16 चेंडूमध्ये. बॅटिंग करताना कळंबोसरे टीमला 1 साइडेड मॅच, आणि इथे स्टँड अँड डिलिव्हर्ड डाऊन द ग्राउंड हा फटका धोनी स्टाईल फिनिश केला आशिष पाटीलने. षटकार लगावत हा सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये मायरा 11 कळंबोसरे टीमने. अभिनंदन टीम कळंबोसरे, हार्ड लक टीम जय हनुमान सारडे. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपला आभार. आणि पुढच्या मॅचसाठी कळंबोसरे आणि चिर्ले टीमला देऊया आपण शुभेच्छा. तर सामनावीर या सामन्याचा आशिष पाटील हा खेळाडू, अष्टपैलू कामगिरी त्याने केली. 15 धावा केल्या वैयक्तिक 5 चेंडूमध्ये, आणि 1 षटक टाकत गोलंदाजी करताना मात्र त्याने 2 विकेट घेतले. तो आशिष पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो. लगातार 2 सामन्यामध्ये सामनावीर. आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. टॉस केला जाईल पुढच्या लढतीचा. 5 बॉल 13 आणि 2 विकेट घेणारा आशिष ठरला सामनावीर, आणि टॉस केला जाईल. चिर्ले आणि